7 ते 8 दिवसांपूर्वी सांगितलंय राज्यसभेवर जा, मात्र राज्यसभेवर जाणार होतो तेव्हा विधानसभा लढलो, जिंकलो, आता राजीनामा देणार नाही असं आता छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। येवल्याच्या मतदारांशी प्रतारणा करणार नाही असं भुजबळ म्हणाले। राज्यसभेवर जा म्हणून 7 ते 8 दिवसांपूर्वी फोन आल्याचं भुजबळांनी सांगितलं, मात्र तो प्रस्ताव साफ नाकारल्याचंही ते म्हणाले। मी जेव्हा राज्यसभेवर जाणार होतो तेव्हा त्यांनी विधानसभा लढा असं सांगितलं, लढलो आणि जिंकलो, आता म्हणतात राज्यसभेवर जा, मी राजीनामा देणार नाही असं भुजबळांनी आता चर्चा होती की तुम्ही नाराज आहे मंत्री पुढे काय पण ही नाराज पण काही पक्षाकडे असं बोलताय, तुम्हाला काही अपेक्षा नाही। सर नाराजगी किसकी तरह की सर नाराजगी किसकी तरह की सर? असं आहे की 7-8 दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं, तुम्ही आता जा राज्यसभेवर। त्यावेळेला मला राज्यसभेवर जायचं होतं, कधी आधी अगोदर सातारला जी जागा दिली त्यावेळेला, तर त्यावेळेला का त्यांनी ती दिली नाही। आता काय होतं, मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही, माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, त्यांचा तो विश्वासघात ठरेल, कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल। ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची?